तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन रणजित देसाई यांनी केलेलं नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, युगंधर या पुस्तकाचे लेखन रणजित देसाई यांनी केलेलं नाही. तर युगंधर या पुस्तकाचे लेखक शिवाजी सावंत यांचं आहे. तर रणजित देसाई यांचे पुस्तक कांचनमृग स्वामी आणि श्रीमान योगी हे पुस्तक आहेत. प्रश्न क्रमांक दुसरा, महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, हरियाणा या राज्यामध्ये महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र म्हणजेच CFSD पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, महाराष्ट्रात नागपूर या ठिकाणी शाश्वत विकास केंद्र आहे. प्रश्न क्रमांक चौथा, राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, गोविंदग्रज हे टोपण नाव कवी राम गणेश गडकरी यांचं आहे. प्रश्न क्रमांक 5वा, देशातील पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, सुषमा स्वराज हे देशातील पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 6वा, दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे हे कोणत्या नदीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, गोदावरी या नदीचे दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे आहेत. प्रश्न क्रमांक 7वा, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पुणे या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे. प्रश्न क्रमांक 8वा, सन 1924मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकर्णी सभेचे नेतृत्व केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी सन 1924मध्ये बहिष्कृत हितकर्णी सभेचे नेतृत्व केले होते. प्रश्न क्रमांक 9, भारताची आर्थिक राजधानी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहरास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3, मुंबई या शहरास भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 10वा, दिव्यांगासाठी स्वातंत्र्य विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र हे राज्य दिव्यांगासाठी स्वातंत्र्य विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले? तर ऑप्शन क्रमांक 3, सन 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले. प्रश्न क्रमांक 12, सूर्यमालेत पृथ्वीनंतर क्रमाने येणारा ग्रह पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, मंगळ हा ग्रह सूर्यमालेत पृथ्वीनंतर येणारा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 13, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, सन 1974 या वर्षी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 14, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2, बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे सुरू केले. प्रश्न क्रमांक 15, मद्रास महाजन सभेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, सुब्रमण्यम अय्यर यांनी मद्रास महाजन सभेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 16, सैनिक पेशी असे कोणत्या पेशींना म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, पांढऱ्या पेशींना सैनिकी पेशी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 17, ग्रँड ट्रक हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3, कलकत्ता व अमृतसर या 2 शहरांना ग्रँड ट्रक हा राष्ट्रीय महामार्ग जोडतो.
प्रश्न क्रमांक 18. अगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. त्रिपुरा या राज्याची अगरतळा ही राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 19. भारत व पाकिस्तान या दोन देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. रेड क्लिफ ही सीमारेषा भारत व पाकिस्तान या दोन देशादरम्यान आहे. प्रश्न क्रमांक 20. गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात भारतातील कोणते राज्य आघाडीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. भारतातील पश्चिम बंगाल हे राज्य गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादनात आघाडीवर आहे. प्रश्न क्रमांक 21. भारतातील पहिली मुलींची शाळा कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3. महात्मा फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. प्रश्न क्रमांक 22. टिंबटिंब या वायूस हसविणारा वायू असे म्हटले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2. नायट्रस ऑक्साईड या वायूस हसविणारा वायू असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 23. विधानसभा सदस्यासाठी किमान वय हे किती वर्ष लागते? तर ऑप्शन क्रमांक 3. विधानसभा सदस्यासाठी किमान वय हे 25 वर्ष लागते. प्रश्न क्रमांक 24. आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1. रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेना या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 25. संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण म्हणजेच प्रेझेंटेशन करण्यासाठी टिंबटिंब या प्रोग्रामचा उपयोग होतो. तर ऑप्शन क्रमांक 4. MS पॉवरपॉईंट या प्रोग्रामचा उपयोग हा संगणकाच्या माध्यमातून सादरीकरण करण्यासाठी होतो. प्रश्न क्रमांक 26. आवाजाची गती खालीलपैकी कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 1. घन या माध्यमामध्ये आवाजाची गती ही सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 27. ईमेल या प्रणालीचे कार्य खालीलपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते? तर ऑप्शन क्रमांक 1. SMTP या प्रोटोकॉलने ईमेल या प्रणालीचे कार्य होते. प्रश्न क्रमांक 28. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द तारांगण असा आहे. प्रश्न क्रमांक 29. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. तर सर्वांनी शांत बसावे या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2. अकर्मक भावे या प्रयोगाचे वरील वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 30. वृषभ या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. वृषभ या शब्दाचा अर्थ बैल असा होतो. प्रश्न क्रमांक 31. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. डोळ्याचे पारणे फिटणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1. नेत्रसुख घेऊन समाधान होणे असा वरील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 32. आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शेवट असा आहे. प्रश्न क्रमांक 33. म्हणीचा योग्य अर्थ सांगा. तर कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3. शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात असा वरील म्हणीचा योग्य अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 34. मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3. मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कर्मणी प्रयोगाचे आहे. प्रश्न क्रमांक 35. परवानगीशिवाय आत येऊ नये यामधील वाक्यप्रचार ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1.
परवानगीशिवाय आत येऊ नये या वाक्यामधील वाक्यप्रचार हा अज्ञार्थी आहे.